पुण्याच्या वेगाने बदलणाऱ्या क्षितिजावर नजर टाकली तर गर्वाने आभाळाला भिडणाऱ्या निम्म्याहून अधिक गगनचुंबी इमारती, आलिशान कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आणि अत्याधुनिक IT पार्क्स एकाच नावाच्या अस्तित्वाची साक्ष देतात. जहागीरदार रिअल इस्टेट या अवाढव्य आणि कोट्यावधींच्या साम्राज्याचा एकमेव अनभिषिक्त सम्राट म्हणजे विक्रम जहागीरदार. पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात आणि कॉर्पोरेट जगात विक्रम जहागीरदार हे नाव नुसते आदराने नाही तर एका वेगळ्याच धाकाने घेतले जाते. त्यांच्या एका शब्दावर आणि एका सहीवर करोडोंचे व्यवहार ठरतात आणि एका कटाक्षाने मोडतातही. प्रभात रोडवरील त्यांच्या जहागीरदार वाडा या अत्यंत राजेशाही आणि ऐतिहासिक वास्तूबाहेर मर्सिडीज, मेबॅक आणि BMW गाड्यांची रांग नेहमीच दिमाखात उभी असते. इटालियन मार्बलचे कोरीव काम, स्पेनवरून खास मागवलेली क्रिस्टलची भव्य झुमरे आणि राजस्थानी कलाकुसरीने सजवलेला तो वाडा बाहेरून पाहणाऱ्याचे डोळे दिपवून टाकतो. पण या कोट्यावधींच्या आणि अभेद्य वाटणाऱ्या भिंतींच्या आत एक भयंकर, गुदमरवून टाकणारी आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरलेली असते. अशी शांतता जी एखाद्या निर्जन स्मशानातही नसेल. पैशाने विकत घेता येणारी जगातली प्रत्येक सुखसोय, प्रत्येक जागतिक ब्रँड या घरात हजर आहे. पण जो निखळ आनंद आणि हास्य पैशाने विकत घेता येत नाही ते मात्र या घराच्या उंबरठ्या बाहेरच कायमचे थबकले आहे. या वाड्यात आता उत्साहाचे आवाज गुंजत नाहीत, फक्त रात्रीच्या वेळी दबलेले उसासे आणि मूक हुंदके ऐकू येतात. ही शांतता नेहमीच अशी जीवघेणी नव्हती. 2 वर्षांपूर्वी हाच वाडा एका खळखळत्या हास्याने, पैंजणाच्या नादमधुर आवाजाने आणि तारुण्याच्या सळसळत्या उत्साहाने गजबजलेला असायचा. हे हास्य होतं सईचं. सई जहागीरदार, विक्रम आणि अनुराधा जहागीरदार यांची काळजाचा तुकडा असलेली एकुलते एक लाडकी लेक. पुण्याच्या सर्वात नामांकित आणि उच्चभ्रू कॉलेजमध्ये शिकणारी, दिसायला एखाद्या अप्सरेसारखी सुंदर, तीक्ष्ण बुद्धिमत्तेची आणि कलांची अफाट आवड असणारी सई जहागीर घराण्याचा एकमेव अभिमान होती. पण तिचे सर्वात मोठे प्रेम होते घोडेस्वारी. महाबळेश्वरच्या त्यांच्या 100 एकरांवर पसरलेल्या विस्तीर्ण फार्म हाऊसवर सई तासनतास आपल्या बादशाह नावाच्या अरबी घोड्यासोबत रपेट मारायची. वाऱ्याशी स्पर्धा करणं आणि मोकळ्या आकाशाखाली जगणं हा तिचा छंद होता. पण 2 वर्षांपूर्वीचा तो काळा कुट्ट आणि भयानक दिवस आला, ज्याने जहागीरदार कुटुंबाच्या आयुष्याची राख रांगोळी केली. महाबळेश्वरच्या त्या हिरव्यागार रानात अचानक हवामान बदलले. आकाशात काळेभोर ढग दाटून आले आणि विजेच्या एका भयंकर कडकडाटाने सईचा तो आवडता घोडा अचानक बिथरला. घोड्याने पुढचे दोन्ही पाय हवेत उचलले आणि सईला काही समजण्याच्या, स्वतःला सावरण्याच्या आतच त्याने तिला पाठीवरून भिरकावून दिले. हवेत उडालेली सई थेट खाली असलेल्या एका मोठ्या आणि अत्यंत टोकदार खडकावर आदळली. तिच्या पाठीच्या कण्याला तो खडक अत्यंत निर्दयीपणे खासला गेला. तो आवाज इतका भयंकर होता की तिथे उपस्थित असलेल्या नोकरांच्या आणि सुरक्षारक्षकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्यानंतरचा काळ जहागीरदार कुटुंबासाठी एका जिवंत नरकासारखा होता. विक्रम जहागीरदार यांनी पैशांचा अक्षरशः पाऊस पाडला. सईला तातडीने एअर ॲम्ब्युलन्स पुण्यात आणि तिथून थेट परदेशात हलवण्यात आले. अमेरिका, लंडन, सिंगापूर, जर्मनी, जगातल्या 12 सर्वात मोठ्या आणि प्रगत न्यूरोलॉजिकल हॉस्पिटलचे उंबरे विक्रमने वेड्यासारखे झिजवले. जगातील सर्वोत्तम, अत्यंत अनुभवी आणि महागड्या न्यूरोसर्जन्सनी सईच्या पाठीच्या कण्याचे असंख्य स्कॅन पाहिले, अनेक क्लिष्ट चाचण्या केल्या आणि शेवटी सर्वांनी एकच निर्दयी निकाल दिला. आय एम सॉरी मिस्टर जहागीरदार, सईचा पाठीचा कणा कायमचा निकामी झाला आहे. नसा पूर्णपणे तुटल्या आहेत. मेडिकल सायन्समध्ये यावर कोणताही उपाय नाही. येत्या आयुष्यात कधीही स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नाही. सईच्या शरीराची खालची बाजू, कमरेखालचा पूर्ण भाग लकवाग्रस्त झाला होता. पैशाच्या जोरावर जगाला विकत घेण्याची ताकद असलेला, मंत्रालयात स्वतःचा शब्द चालवणारा विक्रम जहागीरदार त्या पांढऱ्या शुभ्र हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये नियतीसमोर पूर्णपणे हतबल होऊन ढसाढसा रडला होता. आज सई 18 वर्षांची होणार होती, पण या 2 वर्षात ती पूर्णपणे बदलून गेली होती, आतून आणि बाहेरूनही. जी सई एकेकाळी पूर्ण घर डोक्यावर घ्यायची
जिच्या बडबडीने वाडा निनादून जायचा. तिने आता बोलणे, हसणे, जगाकडे पाहणे सगळं सोडून दिलं होतं. तिचे जग आता एका अत्याधुनिक महागड्या मोटाराईज व्हीलचेअर पुरतेच मर्यादित राहिले होते. तिच्या भव्य बेडरूमच्या खिडक्यांवर कायम जाड गडद रंगाचे पडदे ओढलेले असतात. सूर्याचा उबदार प्रकाशही तिला आता नकोसा वाटतो. तिचे टप्पोरे डोळे, जे एकेकाळी आकाशाला गवसणी घालण्याच्या स्वप्नांनी भरलेले असायचे, ते आता पूर्णपणे कोरडे आणि निर्जीव झाले आहेत. एखाद्या जिवंत प्रेतासारखी ती तासनतास खिडकीबाहेर शून्यात पाहत बसलेली असते. तिच्या मैत्रिणीने सुरुवातीला तिला भेटायला यायचा प्रयत्न केला, पण सईने स्वतःभोवती एक अशी अदृश्य अभेद्य भिंत उभी केली होती की हळूहळू सगळेच दुरावले. तिला कोणाचीही सहानुभूती नको होती आणि कोणाची किवही नको होती. लोकांच्या डोळ्यात दिसणारी दया तिला आतल्या आत मारत होती. मित्रांनो, कधीकधी माणसाला पैशांची नाही तर सन्मानाची गरज असते. तुमच्या मते एखाद्या व्यक्तीच्या दुःखात त्याला कीव दाखवावी की आधार द्यावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा मनाला भिडली तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनुराधा जहागीरदार, पुण्याच्या उच्चभ्रू सोसायटीतली एक अत्यंत रुबाबदार आणि मानाचे नाव. पण त्या पलीकडे ती एक असहाय्य आई होती, जिचे काळीज आपल्या लेकीच्या या अवस्थेमुळे रोज तिळतिळ तुटत असते. दगडूशेठ हलवाई गणपतीला तिने किती साकडे घातले होते. चतुष्टृंगीच्या पायऱ्या झिजवल्या, नवस केले, पण नियतीला तिची दया आली नाही. सईचा 18वा वाढदिवस जवळ येत होता. 18वं वर्ष म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक सोनेरी टप्पा. अनुराधाला वाटले की जर सईला पुन्हा त्या जुन्या जगात नेले, पुन्हा लोकांसमोर आणले तर कदाचित तिची ही घुसमट कुठेतरी थांबेल. कदाचित ती जुनी सई पुन्हा जिवंत होईल. म्हणूनच अनुराधाने सईच्या 18व्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरच्या त्यांच्या ऐतिहासिक वाड्यात एक अत्यंत भव्य पार्टी आयोजित करण्याचा घाट घातला. पुण्याचे सगळे दिग्गज, राजकारणी, अभिनेते, मोठे बिझनेसमन या पार्टीला आमंत्रित केले जाणार होते. पण सर्वात मोठे आव्हान होते सईला यासाठी तयार करणे. संध्याकाळची वेळ होती. अनुराधा अत्यंत जड पावलांनी सईच्या रूममध्ये शिरली. रूममध्ये नेहमीप्रमाणे अंधार होता. सई व्हीलचेअरवर बसून खिडकीतून बाहेर दूरवरच्या पुसटशा चांदण्यांकडे बघत होती. सई, पिलू? अनुराधाने अत्यंत मवाळ, थरथरत्या आणि कातर आवाजात हाक मारली. सईने हळूच मान वळवली. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ती जणू भावभावनांच्या पलीकडे गेली होती. अनुराधा तिच्याजवळ गेली आणि तिने सईचे थंड पडलेले हात आपल्या उबदार हातात घेतले. बेटा, उद्या तुझा 18वा वाढदिवस आहे. आपण महाबळेश्वरला एक मोठी पार्टी ठेवले. तुझे सगळे फ्रेंड्स, आपले नातेवाईक, बाबांचे मित्र सगळे येतील. तुला छान तयार होता येईल. मी तुझ्यासाठी तो सिल्वर कलरचा डिझायनर ड्रेस पॅरिसवरून खास मागवलाय. तू त्यात अगदी परीसारखी दिसशील. आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया बाळा. सईने आपले हात झटकन मागे ओढले. तिच्या डोळ्यात एक भयंकर वेदना आणि तितकाच संताप तळून गेला. आई, प्लीज, मला हे काहीही नकोय. आपण या विषयावर आधीही बोललो आहोत. मला कोणालाही भेटायचं नाहीये. सईचा आवाज अत्यंत कोरडा आणि ठाशी होता. पण का सई? अगं, असं किती दिवस स्वतःला या 4 भिंतीत कोंडून घेणार आहेस तू? लोक काय म्हणतील? जहागीरदारांची एकुलती एक लेक 18 वर्षांची झाली आणि अशी एका अंधाऱ्या खोलीत? आणि काय? सईचा आवाज अचानक वाढला. तिच्या डोळ्यांतून आता साठवलेले अश्रू वाहू लागले. आणि काय आई? जहागीरदारांची एकुलती एक लेक आता स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही, हे त्यांना बघायचं आहे? त्यांना माझ्या वाढदिवसाचं काही पडलेलं नाही आहे. त्यांना फक्त तिथे येऊन माझी कीव करायची आहे. त्यांना त्यांच्या पार्ट्यांमध्ये गॉसिपसाठी एक नवा विषय हवाय. बिचारी सई, काही नशीब होतं पोरीचं. एवढी संपत्ती असून काय उपयोग? पोरगी अपंगच राहिली. हेच ऐकायचं आहे ना मला त्यांच्या तोंडून? मला नकोय त्यांची ती बनावट सहानुभूती. नकोय मला कुणाची कीव. मला नाही जायचं त्या लोकांसमोर अशी अर्धी मेलेली एका चाकांच्या खुर्चीवर बसून. सईचे शब्द अनुराधाच्या काळजात एखाद्या धारदार सुरीसारखे घुसत होते. अनुराधा आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. ती डसाडसा रडत सईच्या व्हीलचेअरसमोर गुडघ्यावर बसली. तिने सईच्या निर्जीव पायांवर आपले डोके ठेवले. नाही ग माझ्या बाळे, असं नको म्हणूस.
कुणाची हिंमत नाही आहे माझ्या पोरीकडे चुकीच्या नजरेने बघण्याची. अगं, तू माझा जीव आहेस. बाबा वेड्यासारखे झालेत तुझ्या या अवस्थेमुळे. दिवस रात्र ते फक्त कामात स्वतःला बुडवून घेतात, कारण त्यांना तुला या अवस्थेत पाहवत नाही. आम्हाला फक्त तुला फक्त एकदा त्या जुन्या हसऱ्या रूपात बघायचं आहे. प्लीज पिल्लू, तुझ्या या आईसाठी, फक्त एका रात्रीसाठी प्लीज नाही म्हणू नकोस. मी हात जोडते तुझ्यासमोर. अनुराधा हुंदके देत रडत होती. दाराबाहेर उभा असलेला पुण्याचा अनभिषिक्त सम्राट, ज्याच्या एका फोनवर सरकारचे निर्णय बदलतात, तो विक्रम जहागीरदार आपल्या बायकोला आणि मुलीला या अवस्थेत पाहून भिंतीला टेकून ओक्साबोक्षी रडत होता. पैशाने सगळे काही जिंकणारा बाप आज आपल्या मुलीच्या अश्रूंसमोर पूर्णपणे हरला होता. आईला आपल्या निर्जीव पायांवर डोके ठेवून रडताना पाहून सईच्या गोठलेल्या हृदयाला पाझर फुटला. तिने थरथरत्या हाताने आईच्या डोक्यावरून हात फिरवला. ठीक आहे आई, तू म्हणतेस ना, तर मी येईन, पण फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. सईने मान वळवली आणि पुन्हा एकदा ती अंधारात शून्यात हरवली. सईचा हुकार मिळताच जहागीरदार वाड्यात जणू युद्धाच्या पातळीवर तयारी सुरू झाली. विक्रम जहागीरदारांनी पैशाची जणू नदीच वाहती केली. महाबळेश्वरच्या त्यांच्या त्या भव्य आणि अवाढव्य हेरिटेज वाड्यात या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातून आणि मुंबईतून सर्वोत्तम इव्हेंट मॅनेजर्स, फ्लॉर डेकोरेटर्स आणि केटरर्सची फौज महाबळेश्वरला रवाना झाली. संपूर्ण वाड्याला एखाद्या नववधूसारखे सजवण्याचे काम वेगाने सुरू झाले. बँकॉकवरून खास निळ्या रंगाची ऑर्किडची फुले आणि डच गुलाबांची विमाने पुण्यात उतरली आणि तिथून महाबळेश्वरला पोहोचली. वाड्याच्या मध्यभागी असलेल्या प्रशस्त हिरव्यागार लॉनवर एक भव्य डान्स फ्लोअर आणि स्टेज उभारला जात होता. युरोपहून मागवलेली अत्यंत महागडी आणि डोळे डिपवणारी झुंबरे वाड्याच्या मुख्य हॉलमध्ये आणि लॉनवर लावली जात होती. स्वयंपाकघरात तर पुण्याच्या आणि मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल्सच्या मुख्य शेफ्सची लगबग सुरू होती. मेनूमध्ये जगातली सर्वोत्कृष्ट पदार्थांचा समावेश होता. 400 VIP पाहुण्यांच्या दिमतीसाठी शेकडो वेटर्सना कडक इस्त्रीचे गणवेश आणि पांढरे हातमोजे घालून सूचना दिल्या जात होत्या. रात्र झाली आणि महाबळेश्वरच्या त्या बोचऱ्या थंडीत जहागीरदार वाडा अक्षरशः सोन्यासारखा उजळून निघाला. कोट्यावधी रुपयांच्या गाड्यांमधून पुण्याचे आणि महाराष्ट्राचे सगळे दिग्गज तिथे पोहोचू लागले. वाड्यात अतिशय महागडा फ्रेंच परफ्यूमचा दर्प, शॅम्पेनच्या ग्लासांचा आवाज आणि कृत्रिम हास्यांचे फवारे उडत होते. बायकांनी घातलेले हिऱ्यांचे दागिने आणि भारी पैठण्या डोळे दिपवत होत्या. एका बाजूला महागडा ऑर्केस्ट्रा अतिशय सुरेल धून वाजवत होता. पण या सगळ्या झगमगाटात, पैशांच्या उधळपट्टीत आणि गर्दीत वाड्याच्या भव्य डान्स फ्लोअरच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात सई जहागीरदार तिच्या त्या आवाढव्या व्हीलचेअरवर एका पुतळ्यासारखी बसली होती. तिच्या अंगावर पॅरिसहून आणलेला तो सिल्वर गाऊन होता, पण तिच्या चेहऱ्यावर मृत्यूसारखी शांतता होती. 400 लोकांच्या त्या महासागरात ती स्वतःला अत्यंत एकाकी, पोरकी आणि उपेक्षित समजत होती. तिच्या आजूबाजूला जाणारे लोक तिच्याकडे फक्त एक बिचारी या नजरेने बघून पुढे जात होते. सईच्या मनातली धडधड आणि अपमानित होण्याची भीती प्रत्येक क्षणासोबत अधिकच गडद होत चालली होती. तिला वाटत होते की या क्षणी जमीन दुभंगावी आणि आपण त्यात गडप व्हावे. या 400 लोकांच्या गर्दीत तिचे दुःख समजून घेणारे कुणीही नव्हते. नियती आज तिच्यासोबत आणखी कोणता क्रूर खेळ खेळणार आहे याची तिला पुसटशी कल्पनाही नव्हती. ती फक्त मान खाली घालून आपले अश्रू लपवण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती. महाबळेश्वरच्या त्या बोचऱ्या आणि हाडे गोठवून टाकणाऱ्या थंडीत जहागीरदार वाड्याच्या मागील बाजूस असलेल्या लोखंडी सर्व्हिस गेटवर पुण्याच्या रॉयल इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा एक मोठा खडखड आवाज करणारा टेम्पो येऊन थांबला. टेम्पोचे मागचे दार उघडताच आतून कंपनीचे कामगार, वेटर्स आणि साफसफाई करणारी मुले भराभर खाली उतरू लागली. त्या गर्दीत सर्वात शेवटी एक 18 वर्षांचा सडपातळ पण अतिशय काटक शरीरयष्टीचा तरुण खाली उतरला. त्याच्या अंगावर एक जुना, विटलेला आणि त्या कडाक्याच्या थंडीपासून फारसा बचाव न करणारा असा एक पातळ स्वेटर होता. तो म्हणजे मल्हार काळे. मल्हारचे डोळे त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रगल्भ, गंभीर आणि शांत होते. त्याच्या चेहऱ्यावर एक अशी स्थितप्रज्ञता आणि ठराव होता जो या वयाच्या मुलांमध्ये सहसा पाहायला मिळत नाही. जगाने दिलेले चटके आणि अत्यंत लहान वयात पचवलेले दुःख त्याच्या त्या निर्विकार चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते.
टेम्पोतून अत्यंत जड असे काचेच्या झुंबरांचे बॉक्स, महागड्या क्रोकरीचे खोके आणि फुलांचे क्रेट्स उतरवण्याचे काम सुरू झाले. इव्हेंट कंपनीचा सुपरवायझर कदम अत्यंत उद्धटपणे आणि मोठ्याने ओरडत होता. ए पोरा, नीट उचलते. एक जरी काच फुटली ना तर तुझ्या बापाची पगार कापून घेईन आणि त्या कोपऱ्यातली घाण आधी साफ कर. बाप हा शब्द ऐकताच मल्हारच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म न दिसणारी वेदना तरळून गेली, पण त्याने एकही शब्द उच्चारला नाही. तो अत्यंत प्रामाणिकपणे, नम्रपणे आणि मुकाट्याने आपले काम करत राहिला. त्याच्या आजूबाजूला काम करणारी इतर मुले किंवा वाड्यातील जुने नोकर अनेकदा त्याला त्याच्या साध्या राहणीमानावरून, त्याच्या मितभाषी स्वभावावरून हिणवायचे. काय रे भिकाऱ्या, कधी पाहिलायस का असा राजवाडा स्वप्नात तरी? चल ते टेबल पुस आधी, असे टोमणे त्याला रोज ऐकावे लागायचे. लोक अनेकदा त्याला मुका किंवा वेडा किंवा अनाथ म्हणून चिडवायचे, पण मल्हार कधीही कुणाला उलटून बोलत नसे. तो लोकांच्या या अपमानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा. जणू त्याचे शरीर तिथे वेटरचे काम करत असले तरी त्याचे मन कुठेतरी वेगळ्याच अत्यंत उच्च आणि पवित्र जगात वावरत होते. काम करत असताना, जड बॉक्स उचलताना अचानक मल्हारचा हात आपल्या छातीवर गेला. त्याच्या शर्टच्या आतून गळ्यात एक जुना, काळा पडत चाललेला पण त्याच्यासाठी जीवापेक्षा मौल्यवान असलेला एक चांदीचा ताईत लटकत होता. तो ताईत त्याच्या हृदयाच्या ठोक्यांसोबत वर खाली होत होता. रोज रात्री काम संपल्यावर जेव्हा इव्हेंट कंपनीच्या गोडाऊनमध्ये तो एका तुटक्या आणि विरलेल्या सतरंजीवर झोपायचा, तेव्हा अंधारात तो याच ताईताला अत्यंत हळुवारपणे स्पर्श करून आपल्या आईची आठवण काढायचा आणि तिच्याशी मुकसंवाद साधायचा. हा ताईत म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या मुळांचा आणि त्याच्या अंगात भिनलेल्या अफाट क्षमतेचा एकमेव दुवा होता. कुणालाही माहिती नव्हते की हा भांडी घासणारा, टेबल पुसणारा आणि लोकांचे टोमणे निमूटपणे ऐकणारा अनाथ मल्हार नेमका कोण आहे. मल्हारची आई सुमती एक अत्यंत कुशल आणि दयाळू नर्स होती, पण त्याहूनही मोठे सत्य हे होते की मल्हारचे वडील डॉक्टर सदाशिव काळे हे साताऱ्याजवळील वाई गावातील गरिबांचे, दीनदुबळ्यांचे आणि आजारी लोकांसाठी साक्षात चालते बोलते देवदूत होते. वाईच्या त्या डोंगराळ भागात जिथे मोठ्या हॉस्पिटलच्या सुविधा पोहोचत नव्हत्या, तिथे डॉक्टर सदाशिव काळे यांचे छोटेसे संजीवन क्लिनिक म्हणजे आजारी लोकांसाठी जणू पंढरपूरच होते. डॉक्टर काळे हे मानवी शरीराच्या पाठीच्या कण्याचे आणि मज्जासंस्थेचे अत्यंत अचूक आणि महान जाणकार होते. त्यांच्या बोटांमध्ये जणू एक ईश्वरी जादू होती. मोठ्या शहरातील मोठमोठे सर्जन आणि लाखो रुपयांच्या मशीन्स जे आजार MRI स्कॅनमध्येही पकडू शकत नसत, ते आजार डॉक्टर काळे फक्त रुग्णाच्या पाठीवरून आपली बोटे फिरवून अचूक ओळखायचे. त्यांच्या हातांच्या विशिष्ट आणि तंत्रशुद्ध दाबाने ते कित्येक गंभीर आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना पुन्हा चालते करायचे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त समाजाच्या सेवेसाठी वेचले. पैशांचा मोह त्यांनी कधीही धरला नाही, म्हणूनच ते आयुष्यभर गरिबीतच राहिले. पण लोकांचे आशीर्वाद त्याने करोडोंच्या संख्येत कमावले. पण नियतीला गरिबांचे हे सुख पाहवले नाही. मल्हार अत्यंत लहान असतानाच डॉक्टर काळे यांचे एका भयानक अपघातात अकाली निधन झाले. सुमतीने मल्हारला आतोनात कष्टाने लोकांची धुणी भांडी करून आणि छोट्या दवाखान्यात नर्सचे काम करून वाढवले. पण काही वर्षांनी दुर्दैवाने तिलाही कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने गाठले. मृत्यूसमोर अगदी उभा असताना सुमतीने आपल्या या अनाथ होणाऱ्या मुलाला पैशांची, जमिनीची किंवा संपत्तीची नाही, तर एका अफाट आणि अमूल्य ज्ञानाची शिदोरी दिली. मृत्यूच्या अगोदरची ती शेवटची 4 वर्ष ती आजारी आणि वेदनेने तडफडणारी आई रोज रात्री 4-4 तास मल्हारला पाठीच्या कण्याचे, त्यातील मणक्यांचे आणि मज्जातंतूंचे अचूक वैद्यकीय ज्ञान देत असते. डॉक्टर सदाशिव काळे यांच्याकडून तिने जे जे शिकले होते ते सर्व तिने अत्यंत कठोर परिश्रमाने मल्हारच्या बोटांमध्ये आणि डोक्यामध्ये बिंबवले. मानवी शरीरात 33 मणके, त्यातून जाणारी स्पायनल कॉर्ड, सायटिका नर्व, ड्युरा मॅटर, स्नायूंचा ताण, हाडांची अचूक रचना, हे सर्व मल्हारने कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये न जाता आपल्या मृत्यूशय्येवर असलेल्या आईकडून शिकून घेतले होते. जुन्या कागदांवर पेन्सिलने पाठीच्या कण्याच्या आकृत्या काढून आई त्याला प्रत्येक नसाची माहिती देत असे. स्वतःच्या पाठीवर मल्हारची बोटे फिरवून ती त्याला अचूक जागा शोधायला शिकवत असे. अवघ्या 18व्या वर्षी मल्हारच्या बोटांमध्ये त्याच्या महान वडिलांची
ती जादू आणि अचूकता पूर्णपणे उतरली होती. पण आईने हे जग सोडताना एक अत्यंत कठोर शपथ त्याच्याकडून घेतली होती. तिने तिचे थरथरणारे हात मल्हारच्या डोक्यावर ठेवले होते आणि अत्यंत क्षीण पण ठाम आवाजात ती म्हणाली होती, बाळा मल्हार, तुझ्या बापाने हे ज्ञान कधीही बाजारात विकले नाहीत. वैद्यकीय ज्ञान हा धंदा नाही रे, ती एक पवित्र सेवा आहे. जो डॉक्टर प्रसिद्धीसाठी, पैशासाठी किंवा स्वतःचा मोठेपण दाखवण्यासाठी उपचार करतो तो डॉक्टर नसून एक व्यापारी असतो. तू हे ज्ञान कधीही कुणासमोर मिरवणार नाहीस, कुणालाही सांगणार नाहीस की तुला काय येतंय. जेव्हा एखाद्याला खरोखरच तुझी नितांत गरज असेल, जेव्हा उपचारांचे सर्व दरवाजे बंद झाले असतील, तेव्हाच आणि फक्त तेव्हाच तुझे हे हात कुणासाठी तरी पुढे आले पाहिजेत. प्रसिद्धीसाठी नाही, तर फक्त आणि फक्त सेवेसाठी. आईचे ते शेवटचे शब्द मल्हारने आपल्या काळजावर एखाद्या दगडावर कोरल्यासारखे कोरून ठेवले होते. म्हणूनच आज जगाच्या दृष्टीने तो फक्त एक अनाथ, गरीब आणि लाचार वेटर होता. कोणालाही अजिबात कल्पना नव्हती की या 18 वर्षांच्या मुलाच्या बोटांमध्ये देशातील आणि परदेशातील सर्वात मोठ्या न्यूरोसर्जन्सनाही लाजवेल अशी ताकद आणि अचूकता लपलेली आहे. संध्याकाळचे 7 वाजले होते. वाड्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली होती. इव्हेंट मॅनेजरने सर्व वेटर्सना एका ओळीत उभे केले. मल्हारने आपला तो जुना स्वेटर आणि मळलेला शर्ट काढला आणि कंपनीने दिलेला कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, काळा बो टाय आणि पांढरे हातमोजे घातले. तो आता एका अदृश्य नोकराच्या भूमिकेत पूर्णपणे शिरला होता. मॅनेजरने सर्वांना अत्यंत कडक आणि सक्त सूचना दिली. आजची पार्टी पुण्याच्या सर्वात मोठ्या बापाची आहे. विक्रम जहागीरदारांची पोरगी 18 वर्षांची होती आज. चुकूनही कोणत्याही पाहुण्याला तुमचा धक्का लागता कामा नये. कुणाच्याही डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत करायची नाही. तुम्ही ते फक्त अदृश्य सावल्या आहात. ट्रे रिकामा दिसला की भरायचा आणि गुपचूप कोपऱ्यात उभं राहायचं. काहीही झालं तरी तोंड उघडायचं नाही. समजलं? सर्वांनी भीतीने होकार दिला. मल्हारनेही शांतपणे मान डोलावली. त्याला तसेही अदृश्य राहणेच पसंत होते. मल्हारने पांढरा शुभ्र नॅपकिनने पुसलेला एक चांदीचा मोठा ट्रे हातात घेतला आणि तो वाड्याच्या मुख्य लॉनकडे चालू लागला. लॉनवर पाऊल ठेवताच तिथला झगमगाट पाहून एखाद्याचे डोळे पूर्णपणे दिपून जावेत असेच ते भव्य दृश्य होते. सूर्यास्त झाला होता आणि महाबळेश्वरच्या त्या निळाशार अंधाऱ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो ऐतिहासिक जहागीरदार वाडा एखाद्या जिवंत आणि स्वप्नवत राजवाड्यासारखा उजळून निघाला होता. फ्रान्स आणि युरोपवरून मागवलेल्या महागड्या क्रिस्टल झुमरांचा सोनेरी प्रकाश संपूर्ण लॉनवर आणि डान्स फ्लोअरवर पसरला होता. पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. कोट्यावधी रुपयांच्या आणि अत्यंत आलिशान गाड्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन धडकत होत्या. राज्याचे कॅबिनेट मंत्री, दिग्गज राजकारणी, पुण्याचे बडे बांधकाम व्यावसायिक, IT कंपन्यांचे मालक आणि उच्चभ्रू सोसायटीतील अनेक प्रस्थे या पार्टीला हजर होती. मल्हार अत्यंत अदबीने मान खाली घालून पाहुण्यांसमोर ज्यूस आणि स्टार्टर्सचा ट्रे धरत होता. कुणीही त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते. तो त्यांच्यासाठी फक्त एक नोकर होता, ज्याला भावना नाहीत. मल्हार मात्र आपल्या शांत आणि तीक्ष्ण नजरेने या श्रीमंत जगाचा पोकळपणा टिपत होता. पण या 400 लोकांच्या गर्दीत आणि झगमगाटात मल्हारचे लक्ष वारंवार एकाच कोपऱ्याकडे जात होते. तिथे त्या भव्य डान्स फ्लोअरच्या अगदी कडेला एका अंधाऱ्या कोपऱ्यात सई जहागीरदार तिच्या त्या आवाढव्य मोटाराइज व्हीलचेअरवर एखाद्या पुतळ्यासारखी बसली होती. तिच्या अंगावर तो सिल्वर रंगाचा अत्यंत सुंदर आणि महागडा डिझायनर गाऊन होता. पण तिच्या चेहऱ्यावर ना हसू होते ना डोळ्यात तेज. या भव्य पार्टीची ती बर्थडे गर्ल होती. पण ती स्वतःच्याच पार्टीत एखाद्या अनोळखी आणि नको असलेल्या पाहुण्यासारखी एकाकी पडली होती. मल्हारला इतर कामगारांकडून तिच्या दुर्दैवाची कहाणी समजली होती. आजूबाजूला येणाऱ्या जाणारे लोक तिच्याकडे फक्त एका बिचारी या नजरेने बघत होते. सईच्या डोळ्यात पाणी जमा होत होते आणि तिला त्या 400 लोकांसमोर अत्यंत अपमानित आणि एकाकी वाटत होते. जहागीरदार वाड्याच्या त्या जड आणि कोंदट झालेल्या वातावरणात आणखी एका भयंकर वादळाची चाहूल लागली. पार्टीच्या मुख्य प्रवेशद्वारावर अचानक एका महागड्या आणि चकचकीत स्पोर्ट्स कारचा ब्रेकचा कर्कश आवाज घुमला. वाड्याच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी घाईघाईने पुढे येत कडक सॅल्यूट ठोकला आणि कारचा दरवाजा उघडला.
पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक अत्यंत मातब्बर, अवाढव्य दबदबा असलेला आणि तितकाच गर्विष्ठ राजकारणी, ज्याच्या एका इशाऱ्यावर शहरातील टेंडर्स पास होतात आणि पोलिसांच्या बदल्या ठरतात. त्या देसाई साहेबांचा एकुलता एक चिरंजीव तेजस देसाई तिथे अवतरला होता. अंगात लाखो रुपयांचा कस्टम मेड डिझायनर सूट, डोळ्यांवर रात्रीच्या वेळीही घातलेला अत्यंत महागडा गॉगल आणि चेहऱ्यावर सत्तेची, पैशांची आणि अहंकाराची एक अत्यंत किळसवाणी उर्मट मस्ती. त्याच्या मागे त्याचे 5-6 चमचे एखाद्या पाळीव कुत्र्यांसारखे लाळ घोटत चालले होते. तेजसची एंट्री होताच वाड्यात उपस्थित असलेल्या अनेक बिझनेसमन आणि बिल्डर्सनी त्याला नमस्कार करण्यासाठी, त्याच्या नजरेत येण्यासाठी पुढे धाव घेतली. पण तेजसने कोणाकडेही ढुंकूनही न पाहता अत्यंत तुच्छतेने मान वळवत थेट आतल्या मुख्य लॉनकडे मोर्चा वळवला. हा तोच तेजस देसाई होता, जो 2 वर्षांपूर्वी सईच्या मागे एखादा वेड्यासारखा फिरायचा. सईचा अपघात होण्यापूर्वी तो तिचा बॉयफ्रेंड होता. सई, मी तुझ्यासाठी चंद्रतारे तोडून आणेन, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, अशा फिल्मी आणि खोट्या प्रेमाच्या आणाभाका तो रोज तिला द्यायचा. पण ज्या दिवशी सईचा महाबळेश्वरला तो भयानक अपघात झाला आणि डॉक्टरांनी ती कायमची अपंग झाल्याचे घोषित केले, त्या दिवसापासून तेजसने सईकडे कायमची पाठ फिरवली होती. सई हॉस्पिटलच्या बेडवर मृत्यूची झुंज देत असताना हा तेजस पुण्यात क्लब्समध्ये पार्ट्या करत होता. मी काय आता एका अपंग आणि मोडक्या खुर्चीला आयुष्यभर ओढत बसू की काय? देसाई घराण्याची सून स्वतःच्या पायांवर चालणारी आणि रुबाबदारच असली पाहिजे, हे त्याचे अत्यंत क्रूर आणि विषारी शब्द सईच्या कानांवर जेव्हा आले होते, तेव्हा तिचा प्रेमावरचा आणि माणसांवरचा उरलासुरला विश्वासही कायमचा उडाला होता. आज तोच तेजस पुन्हा एकदा तिच्याच समोर, तिच्याच वाढदिवसाच्या पार्टीत तिला तिच्या दुर्दैवाची आणि अपंगत्वाची जाणीव करून देण्यासाठी आला होता. एका वेटरच्या हातातून तेजसने शॅम्पेनचा भरलेला ग्लास ओढून घेतला आणि त्याचे ते गिधाडासारखे तीक्ष्ण डोळे वाड्याच्या गर्दीत काहीतरी शोधू लागले. डान्स फ्लोअरवर चालू असलेला संत म्युझिक ट्रॅक आणि लोकांची लगबग या सगळ्याच्या पलीकडे त्याची नजर डान्स फ्लोअरच्या अगदी कडेला एका अंधाऱ्या कोपऱ्यात व्हीलचेअरवर बसलेल्या सईवर जाऊन खेळली. सईच्या डोळ्यातून वाहणारे ते मुके अश्रू आणि तिची ती लाचार, हतबल अवस्था पाहून तेजसच्या चेहऱ्यावर सहानुभूतीचा एक लवलेशही आला नाही. उलट त्याच्या ओठांवर एक अत्यंत क्रूर, राक्षसी आणि हिडीस हास्य उमटले. एका भक्ष्याला तडफडताना पाहून एखाद्या शिकारी प्राण्याला जो विकृत आनंद मिळतो, तसाच काहीसा आनंद त्याच्या त्या गर्विष्ठ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तेजस शॅम्पेनचा ग्लास हातात फिरवत मुद्दाम आपले बूट जमिनीवर जोरात आपटत सईच्या दिशेने चालू लागला. त्याचे ते 5-6 चमचे त्याच्या मागे हसत हसत येत होते. डान्स फ्लोअरच्या अगदी मध्यभागी येऊन तेजस थांबला. त्याने ऑर्केस्ट्राकडे एक रागीट कटाक्ष टाकला, ज्याचा अर्थ म्युझिक थांबवा असा होता. मंत्र्याच्या मुलाचा तो उर्मट इशारा समजताच ऑर्केस्ट्रा एकदम शांत झाला. पूर्ण वाड्यात अचानक एक भयंकर जीवघेणी शांतता पसरली. सगळ्यांचे डोळे आता तेजस आणि सईवर खिळले होते. तेजसने आपला शॅम्पेनचा ग्लास हवेत किंचित उंचावला आणि अत्यंत मोठ्या, चिडक्या आणि संपूर्ण वाड्यात घुमेल अशा आवाजात तो ओरडून म्हणाला, ओ हो लेडीज अँड जेंटलमॅन, लुक ॲट धिस. आजची बर्थडे गर्ल रडतीये. व्हॉट अ शेम. अरे, जहागीरदारांची एवढी मोठी पार्टी, एवढा पैसा, एवढे लोक, पण या पार्टीचा उपयोगच काय, जेव्हा बर्थडे गर्लला साधं स्वतःच्या पायांवर उभं राहून डान्सही करता येत नाही. तेजसच्या या शब्दांनी पूर्ण वाड्यात जणू विजेचा धक्का बसला. पण तेजस एवढ्यावरच थांबला नाही. तो सईच्या आणखी जवळ गेला. तिच्या त्या निर्जीव पायांकडे बोट दाखवत तो अत्यंत निर्लज्जपणे आणि क्रूरपणे हसत म्हणाला, अरे, मगाशी मी पाहिलं, अनुराधा आंटी इथल्या पोरांकडे भीक मागत होत्या एका डान्ससाठी. पण तुम्हीच सांगा, या अर्ध्या अपंग मोडक्या मुलीसोबत कोण डान्स करून आपला मौल्यवान वेळ वाया घालवणार? एखादी तुटलेली बिनापायची बाहुली आणून ठेवली असं वाटतंय. कुणीतरी हिला पुन्हा गोदामात नेऊन ठेवा रे. या श्रीमंताच्या पार्टीत ही मोडकी खुर्ची आणि हे रडकं तोड अजिबात मॅच होत नाहीये. तेजसचे ते विषारी आणि काळजाला चिरणारे शब्द ऐकून त्याच्या मागे उभ्या असलेल्या चमच्यांनी आणि पुण्याच्या त्या तथाकथित उच्चभ्रू समाजातील काही लाळघुट्या लोकांनी चक्क हसण्यास सुरुवात केली.
सत्तेची आणि पैशांची लाचारी किती भयंकर असू शकते हे आज त्या वाड्यात स्पष्ट दिसत होते. तेजसच्या वडिलांची सत्ता असल्याने कोणीही त्याला विरोध करण्याची हिंमत दाखवत नव्हते. 40 पाहुण्यांपैकी एकही माणूस, एकही पुरुष त्या अनाथ वाटणाऱ्या सईच्या मदतीला पुढे आला नाही. कुणीही तेजसला चूप बस म्हणण्याची धमक दाखवली नाही. सगळेजण फक्त एक मूकदर्शक बनून हातातले वाईनचे ग्लास छातीजवळ धरून सईचा तो सार्वजनिक आणि उघड अपमान उघड्या डोळ्यांनी पाहत होते. आपल्या काळजाच्या तुकड्याचा असा सर्वांसमोर होणारा भयंकर अपमान पाहून विक्रम जहागीरदार यांच्या डोक्यात संतापाची लाट उसळली. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. हातांच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या आणि कपाळावरील नसा तळतळत होत्या. या तेजसच्या अशी एक भयंकर शिवी त्याच्या ओठांवर आली आणि ते त्याला तिथल्या तिथे चिडून टाकण्यासाठी आपल्या जागेवरून झटकन उठले. त्यांची खुर्ची जोरात मागे जाऊन आदळली, पण तेवढ्यात अनुराधाने त्यांचा हात घट्ट पकडला. अनुराधाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. नको विक्रम, प्लीज नको, ती हुंदके देत कुजबुजली. तुम्ही पुढे गेलात तर तो नीच माणूस आणखी तमाशा करेल. तो मुद्दाम डिवचतोय. पूर्ण मीडिया, राजकारणी इथे आहेत. सईची आणखी बदनामी होईल. प्लीज शांत बसा. माझ्या लेकीची इज्जत आधीच वेशीवर टांगली गेले. आता आणखी तमाशा नको. एका आईच्या त्या हतबलतेने आणि समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेच्या भीतीने पुण्याच्या त्या वाघाला, विक्रम जहागीरदाराला चक्क साखळदंडाने बांधल्यासारखे जागेवरच खेळून ठेवले. बाप असूनही तो आपल्या मुलीसाठी काहीच करू शकत नव्हता. या जाणीवेने विक्रम आतून पूर्णपणे तुटून गेले आणि हतबल होऊन खाली बसले. तिकडे सईची अवस्था तर शब्दांच्या पलीकडची झाली होती. तेजसच्या या शब्दांनी तिच्या स्वाभिमानाच्या उरल्यासुरल्या चिंताही करून टाकल्या होत्या. अर्धी अपंग, तुटलेली बाहुली, मोडकी खुर्ची हे शब्द एखाद्या गरम सळीसारखे तिच्या कानात घुसून तिच्या मेंदूला आणि हृदयाला जाळत होते. तिचे डोळे आता रडून रडून सुजले होते. तिने आपले ओठ इतके घट्ट चावले होते की त्यातून आता रक्ताची एक बारीक भळभळ सुरू झाली होती. तिची बोटे व्हीलचेअरच्या आधाराला विळखा घालून पांढरी फटक पडली होती. 400 लोकांच्या त्या जळजळीत आणि क्रूर नजरांसमोर तिला आपण विवस्त्र उभे असल्यासारखे वाटत होते. आपला आता या जगात जगण्याचा काहीही अधिकार नाही. आपला जन्मच एक शाप आहे, अशी एक भयंकर काळी भावना तिच्या मनाला ग्रासून टाकत होती. तिने आपली मान पूर्णपणे खाली घातली, जणू तिने नियतीसमोर आणि या क्रूर समाजासमोर आपली हार मान्य केली होती. पण या सगळ्यांपासून काही फुटांवर एका खांबाच्या मागे उभ्या असलेल्या मल्हारचे डोळे हे सर्व दृश्य अत्यंत बारकाईने टिपत होते. मल्हारच्या चेहऱ्यावर आता ती नेहमीची शांतता आणि स्थितप्रज्ञता उरली नव्हती. त्याच्या डोळ्यांतून आता एक भयंकर धगधगता ज्वालामुखी उसळण्याची चिन्ह दिसत होती. तेजसच्या प्रत्येक शब्दागणिक मल्हारच्या हाताची पकड त्या चांदीच्या ट्रेवर अधिकच घट्ट होत होती. आईने दिलेला तो कष्टाचा आणि सेवेचा संस्कार त्याच्या अंगात सळसळू लागला होता. मल्हार, सेवा ही फक्त आजारावर नसते बाळा, ती एखाद्याचा दुखावला गेलेला स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठीही असते. हे त्याच्या आईचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. या 400 गप्प बसलेल्या श्रीमंतीच्या गर्दीत जिथे बाप आपल्या प्रतिष्ठेसाठी गप्प बसला होता आणि समाज सत्तेसमोर शेपूट घालत होता, तिथे आता एका खऱ्या पुरुषाची आणि खऱ्या डॉक्टरची गरज होती. मल्हारने आपल्या छातीवर असलेल्या त्या चांदीच्या ताईतावर एका हाताने स्पर्श केला. त्याने आपले डोळे एका सेकंदासाठी मिटले, जणू त्याने आपल्या आईची आणि त्या महान डॉक्टर सदाशिव काळे यांची परवानगी घेतली. डोळे उघडताच त्याची नजर आता एका गरुडासारखी तीक्ष्ण आणि भेदक झाली होती. त्याने अत्यंत शांतपणे पण एका भक्कम निर्धाराने आपल्या हातातील तो महागड्या शॅम्पेनच्या ग्लासाने भरलेला चांदीचा ट्रे शेजारच्या एका रिकाम्या टेबलवर ठेवला. त्याने हातातील ते नोकरीचे पांढरे हातमोजे अत्यंत हळुवारपणे एक एक बोट ओढून काढले आणि तेही त्या ट्रेमध्ये फेकून दिले. आता तो कुणाचा नोकर नव्हता. तो आता पुण्याच्या कुठल्याही इव्हेंट कंपनीचा साधा वेटर राहिला नव्हता. तो आता महान डॉक्टर सदाशिव काळे यांचा वारसदार होता. मल्हारने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्या भयानक शांततेत 400 लोकांच्या गर्दीला फाडत सईच्या त्या व्हीलचेअरच्या दिशेने चालू लागला. त्याची ती प्रत्येक पावले जहागीरदार वाड्याच्या तो ऐतिहासिक आणि गुदमरवणारा सन्नाटा चिरत पुढे जात होती. नियतीचा तो सर्वात मोठा डाव आता याच महाबळेश्वरच्या मातीत खेळला जाणार होता. मल्हारच्या
त्या शांत पण ठाम पावलांनी संपूर्ण वाड्याचे लक्ष वेधून घेतले. कुणालाही समजत नव्हते की हा साधा वेटर अचानक सईच्या दिशेने का चालला आहे, पण त्याच्या डोळ्यात भीती नव्हती. तिथे फक्त एका दुखावलेल्या स्वाभिमानाला आधार देण्याचा निश्चय होता. मल्हार डान्स फ्लोअरच्या मध्यभागी पोहोचताच तेजस देसाईने आपला शॅम्पेनचा ग्लास खाली ठेवला आणि तो मल्हारच्या मार्गात एखाद्या मोठ्या अडथळ्यासारखा उभा राहिला. आपल्यासारख्या एका मातब्बर नेत्याच्या मुलासमोर एका साध्या वेटरने अशी चालून येण्याची हिंमत करावी हे तेजसच्या अहंकाराला अजिबात सहन होणारे नव्हते. त्याने आपला हात मल्हारच्या छातीवर ठेवून त्याला अत्यंत उद्धटपणे मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. ए वेटर, कुठे चाललास बे तू? तेजस अत्यंत तुच्छतेने आणि रागाने ओरडला. तुझी लायकी काय आहे इथे मध्ये यायची? चल जा इथून, जाऊन लोकांची उष्टी खरकटी काढ, नाहीतर गाडून टाकीन इथेच. पण मल्हार जागेवरून एक इंचही हलला नाही. त्याने तेजसच्या त्या छातीवर आलेल्या हाताकडे पाहिले आणि मग आपली नजर हळूच वर करून थेट तेजसच्या डोळ्यात रोखली. मल्हारची ती नजर एखाद्या साध्या वेटरची नव्हतीच मुळी. ती नजर एखाद्या भुकेल्या वाघासारखी भेदक, अत्यंत तीक्ष्ण आणि भयंकर होती. त्या नजरेत डॉक्टर सदाशिव काळे यांचा तोच महान रुबाब आणि तेज लपलेले होते, ज्याच्यासमोर मोठमोठे राजकारणीही नतमस्तक व्हायचे. मल्हारने एकही शब्द उच्चारला नाही, पण त्याच्या त्या एका भेदक कटाक्षाने तेजसच्या अंगावर अचानक सरसरून काटा आला. एका अनाथ मुलाच्या डोळ्यातील ती धगधगती आग पाहून तेजसला एखाद्या अज्ञात आणि भयंकर शक्तीने आपल्याला आतून हादरवून टाकले आहे असे वाटले. त्याला नकळत घाम फुटला. त्याच्याही नकळत त्याचा मल्हारच्या छातीवर असलेला हात खाली गळून पडला आणि तो आपोआप 2 पावले मागे सरकला. पैशाचा आणि सत्तेचा माज एका निखळ आणि प्रामाणिक नजरेसमोर पूर्णपणे फिका पडला होता. तेजसला एका झटक्यात बाजूला सारून मल्हार सईच्या व्हीलचेअरजवळ पोहोचला. सईचे डोळे अजूनही खाली झुकलेले होते आणि तिच्या सिल्वर गाऊनवर अश्रूंचे थेंब टपकत होते. मल्हार तिच्या अगदी समोर गेला आणि कोणत्याही चित्रपटातील राजपुत्राला लाजवेल अशा अत्यंत राजेशाही आणि सन्माननीय पद्धतीने तो सईच्या समोर एका गुडघ्यावर बसला. एका अब्जाधीश बापाच्या मुलीसमोर एक गरीब वेटर गुडघ्यावर बसला होता, पण तो भीक मागण्यासाठी नाही, तर तिला तिचे गमावलेले आयुष्य परत देण्यासाठी. सईने आश्चर्यचकित होऊन आपले लालबुंद आणि सुजलेले डोळे हळूच वर केले. माझं नाव मल्हार आहे. मल्हार अत्यंत शांत, संयमी आणि मधाळ आवाजात म्हणाला. त्याचा तो आवाज सईच्या कानांवर एखाद्या मलमपट्टीसारखा पडला. मॅडम, इथे उपस्थित असलेल्या या सर्व लोकांच्या वागणुकीबद्दल आणि त्यांनी आतापर्यंत उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल मी या सर्वांच्या वतीने तुमची मनापासून माफी मागतो. सई त्याला फक्त अवाक होऊन पाहत होती. मल्हारने आपला उजवा हात अत्यंत हळुवारपणे सईच्या दिशेने पुढे केला आणि तो सईच्या थेट डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मला तुमच्या आजाराची माहिती नाही आणि मला ती जाणूनही घ्यायची नाही आहे, पण आज रात्री तुम्हाला एक अपंग म्हणून नाही, तर एक स्त्री म्हणून वागणूक देणारा आणि सन्मान देणारा मी पहिला माणूस बनू इच्छितो. शॅल वी डान्स मिस सई? ते शब्द सईच्या गोठलेल्या आणि मृतवत झालेल्या काळजाला थेट भिडले. गेले 2 वर्ष ती फक्त पेशंट, अपंग, बिचारी याच नजरेतून स्वतःला पाहत होती. पण आज पहिल्यांदा कुणीतरी तिच्या अपंगत्वापलीकडे जाऊन तिच्यातील स्त्रीचा, तिच्या अस्तित्वाचा सन्मान करत होता. तिच्या डोळ्यांतून पुन्हा एकदा अश्रूंचा बांध फुटला. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर एका अनामिक दिलाशाचे होते. तिने आपला थरथरणारा, थंड पडलेला उजवा हात अत्यंत विश्वासाने मल्हारच्या त्या उबदार आणि मजबूत हातात दिला आणि ती रडतच हो असं कुजबुजली. मल्हारने सईचा हात हातात घेताच पूर्ण हॉलमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. अनुराधाने आपल्या तोंडावर हात ठेवला होता आणि विक्रम जहागीरदार आपल्या जागेवर खेळून हे सर्व पाहत होते. मल्हारने आपली मान वळवून मंचावर उभ्या असलेल्या ऑर्केस्ट्राच्या प्रमुखाकडे पाहिले. मल्हारने आपल्या डोळ्यांनी आणि हाताच्या एका विशिष्ट खुणेने त्याला संगीत सुरू करण्याचा इशारा केला. त्याने वाद्यवृंदाला खूण केली आणि महाबळेश्वरच्या त्या वाड्यात एक अत्यंत प्रसिद्ध, धीरगंभीर आणि रोमॅन्टिक वॉल्स धून सुरू झाली. पियानो आणि व्हायोलिनचे ते मनमोहक स्वर हवेत तरंगू लागले आणि मल्हारने सईला व्हीलचेअरवरच अत्यंत हळुवारपणे नृत्याच्या तालावर फिरवण्यास सुरुवात केली. बाहेरून अत्यंत रोमॅन्टिक
आणि भावूक वाटणाऱ्या डान्समध्ये मल्हारच्या मनात आणि त्याच्या बोटांमध्ये मात्र एक वेगळेच अत्यंत गुंतागुंतीचे आणि जीवघेणे वैद्यकीय युद्ध सुरू झाले होते. सईच्या पाठीवर त्या तलम सिल्वर गाऊनवर ठेवलेला त्याचा उजवा हात आता नुसता आधारासाठी उरला नव्हता. तो हात आता एका अत्यंत प्रगत जिवंत MRI स्कॅनरसारखे हात काम करत होता. मल्हारची बोटे सईच्या त्या डिझायनर गाऊनच्या कपड्यातून तिच्या पाठीच्या कण्याला अत्यंत अचूकपणे स्पर्श करत होती. आईने मृत्यूशय्यावर असताना शिकवलेले ते मानवी शरीरशास्त्राचे धडे त्याच्या डोळ्यांसमोर एखाद्या उघडलेल्या पुस्तकासाठी तरळू लागले. डान्सच्या तालावर सईला फिरवत असतानाच मल्हारच्या उजव्या हाताचा अंगठा आणि मधले बोट सईच्या मानेखालून सुरू होऊन हळूहळू पाठीच्या कण्यावरून अत्यंत कौशल्याने आणि कुणालाही संशय न येऊ देता खाली सरकू लागले. त्याचे लक्ष संगीतावर नव्हते, तर त्याच्या बोटांना जाणवणाऱ्या त्या हाडांच्या रचनेवर होते. तो मनातल्या मनात मणके मोजत होता. त्याची बोटे आणखी खाली सरकली आणि ती कमरेच्या पहिल्या मणकाजवळ म्हणजेच L1 जवळ येऊन थांबली. आणि तिथेच मल्हारच्या बोटांना एक भयंकर धक्का बसला. त्याचे हृदय एका सेकंदासाठी जोराने धडधडले. त्याने डोळे घट्ट मिटले आणि आपल्या बोटांचा अत्यंत हलका पण अचूक दाब त्या L1 मणक्यावर दिला. सईचा अपघात झाला तेव्हा पाठीवर आदळल्यामुळे सर्व डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला होता की तिच्या पाठीच्या कण्याला भयंकर मार लागला आहे आणि आतल्या मुख्य नसा कायमच्या तुटून मृत झाल्या आहेत. MRI स्कॅनमध्ये खालच्या नसांमध्ये रक्तपुरवठा दिसत नसल्यामुळे त्यांनी तिला कायमचे अपंग ठरवले होते. पण मल्हारच्या त्या प्रशिक्षित ईश्वरी देणगी लाभलेल्या जादुई बोटांनी आज सत्य शोधून काढले होते. सईचा पाठीचा कणा निकामी झालेला नव्हता. तिच्या नसा तुटलेल्या नव्हत्या. अपघाताच्या त्या भयंकर धक्क्याने सईच्या पाठीचा तो L1 मणका त्याच्या मूळ जागेवरून थोडासा डावीकडे फिरला होता. हा मणका फिरल्यामुळे त्यातून बाहेर पडणारी आणि पायांना संवेदना देणारी मुख्य नस त्या हाडांच्या मध्ये अत्यंत वाईट पद्धतीने दाबली गेली होती. मल्हारला हे स्पष्ट जाणवत होते की जसे एखाद्या पाण्याच्या नळीवर जोरात पाय ठेवल्यावर पुढचे पाणी पूर्णपणे बंद होते, तसेच सईच्या L1 मणक्याने तिच्या पायांकडे जाणाऱ्या संवेदनाचा मार्ग बंदिस्त केला होता. मल्हारने डान्सची लय किंचित कमी केली. तो सईच्या आणखी जवळ झुकला. मिस सई. मल्हारचा आवाज आता अत्यंत गंभीर आणि एका अनुभवी शल्यविशारदासारखा बदलला होता. मी आता जे सांगणार आहे ते अत्यंत लक्ष देऊन ऐका. तुमचे पाय निकामी झालेले नाहीत. तुमचा पाठीचा कणा पूर्णपणे शाबूत आहे. ज्या 12 जगप्रसिद्ध हॉस्पिटल्सनी तुम्हाला अपंग ठरवले ते सर्वच चुकीचे होते. तुमच्या कमरेचे एक हाड फिरले आहे आणि त्याने तुमच्या नसा दाबून ठेवल्या आहेत. जर तुम्ही मला फक्त 3 मिनिटे दिलीत तर मी तुमच्या पायांमध्ये पुन्हा संवेदना जागी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पुढचा प्रवास कठीण असेल पण आशा नक्की आहे. बोला, आहे विश्वास? सईच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. 2 वर्षे ज्या भयंकर अंधारात कितपत पडली होती तिथे अचानक आशेचा एक प्रखर किरण घुसला होता. तिने आपला थरथरणारा हात मल्हारच्या हातात अधिक घट्ट पकडला आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंसह ती कुजबुजली. हो, मला विश्वास आहे. प्लीज करा जे करायचे आहे ते. पण तिकडे डान्स फ्लोअरच्या बाहेर विक्रम जहागीरदार याच्या रागाचा आता भयंकर कडेलोट झाला होता. आपल्या अपंग मुलीचा आधीच तेजसने अपमान केला होता आणि आता एक साधा वेटर तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिचा हात पकडून कुजबुजत होता. हे विक्रमला सहन झाले नाही. ए मुला, काय चाललंय हे? माझ्या पोरीला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? असे मोठ्याने ओरडत विक्रम जहागीरदार आपली खुर्ची भिरकावून गर्दीतून डान्स फ्लोअरकडे धावले. आज या वेटरला जिवंत सोडायचं नाही याच रागाने ते मल्हारच्या दिशेने झेपावले. पण विक्रम मल्हारपर्यंत पोचणार तेवढ्यात अचानक गर्दीतून एक अत्यंत करारी आणि सत्तेलाही नमवणारा आवाज घुमला. थांब विक्रम, एक पाऊलही पुढे टाकू नकोस. विक्रम जहागीरदार एकाच जागी थिजले. त्यांच्यासमोर हातात एक लाकडी काठी घेऊन अत्यंत रुबाबदारपणे उभ्या होत्या पुण्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती डॉक्टर सुलभा भोसले, निवृत्त डीन आणि पाठीच्या कण्याच्या शस्त्रक्रियांमधील देशातील एक अत्यंत नामांकित नाव डॉक्टर भोसले यांनी आपली काठी विक्रमच्या छातीवर आडवी लावली. मॅडम, तुम्ही मला अडवू नका. त्या वेटरला बघा, तो माझ्या मुलीच्या. विक्रम संतापाने फणफणत म्हणाला. तुझ्या मुलीच्या आजारावर तो उपाय शोधतोय मूर्खा. डॉक्टर भोसले अत्यंत कडक आवाजात ओरडल्या.
विक्रम, तुझे ते पैशाने आंधळे झालेले डोळे उघड आणि त्या पोराच्या हातांकडे बघ. मी माझी सलग 40 वर्ष पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करण्यात घालवली आहे. पण विक्रम, मी तुला खात्रीने सांगते, एका जाड गावच्या कपड्यावरून पाठीच्या कण्यातील एल्बन मणक्यावर बोट ठेवणारा आणि त्याची अचूक नस ओळखणारा इतका निष्णात हात मी आजवर पाहिलेला नाही. या मुलाच्या बोटांमध्ये साक्षात ईश्वरी ताकद आहे. त्याचे ते बोट ठेवण्याचे तंत्र फक्त एक महान तज्ज्ञच करू शकतो. त्याला अडवू नकोस, त्याला त्याचं काम करू दे. जगातील महान सर्जन एका बेटाच्या हातातील कौशल्याची साक्ष देत होती. विक्रम जहागीरदार याचे हात खाली गळून पडले. मल्हारने अत्यंत शांतपणे सईला एका मखमली सोफ्यावर झोपण्याची विनंती केली. त्याने सईला अत्यंत सन्मानाने आणि हळुवारपणे त्या निळ्या मखमली सोफ्यावर पालथे झोपवले. तिचा तो सिल्वर गाऊन सोफ्यावर एखाद्या धबधब्यासारखा पसरला. वाड्यात आता इतकी जीवघेणी शांतता होती की तिथे पडलेल्या एका सुईचा आवाजही स्पष्ट ऐकू आला असता. 400 पाहुणे श्वास रोखून त्या सोफ्याभोवती उभे होते. मल्हार सईच्या शेजारी एका गुडघ्यावर बसला. त्याने आपले दोन्ही तळहात उबदार केले आणि अत्यंत हलकेच सईच्या पाठीवर ठेवले. मिस सई, आता मी जे करणार आहे त्यात तुम्हाला थोडी उष्णता आणि मुंग्या जाणवतील. त्यानंतर एक हाड मोडल्यासारखा आवाज येईल. घाबरू नका, शरीराला पूर्णपणे सैल सोडा. मल्हारने आपला उजवा हात त्या फिरलेल्या एल्बन मणक्याच्या अगदी अचूक बिंदूवर ठेवला. त्याने सईला श्वास घेण्यास आणि सोडण्यास सांगितले. जसा सईने आपला पूर्ण श्वास बाहेर सोडला आणि तिचे शरीर अगदी एका सेकंदासाठी पूर्णपणे रिलॅक्स झाले, त्या क्षणी मल्हारने आपल्या उजव्या हाताने एक अत्यंत वेगवान, मोजून मापून आणि भयंकर ताकदीचा अचूक थ्रस्ट त्या मांडक्यावर दिला. कडाक! एखादी लाकडी फांदी मोडल्यावर जसा स्पष्ट आवाज येतो तसाच तो कडाक आवाज त्या महाबळेश्वरच्या शांत वाड्याच्या सर्वांच्या कानांवर आदळला. लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आणि पुढच्या सेकंदला सोफ्यावर पालथ्या झोपलेल्या सईच्या तोंडातून एक भयंकर मोठा वेदनेचा आणि आश्चर्याचा हुंका बाहेर पडला. 1 सेकंद, 2 सेकंद आणि मग एकाएकी सईच्या त्या 2 वर्षे पूर्णपणे निर्जीव पडून असलेल्या उजव्या पायाच्या बोटांनी त्या सिल्वर गाऊनच्या आत अत्यंत सूक्ष्म हालचाल केली. जो रक्तप्रवाह 2 वर्षांपासून ब्लॉक होता तो धरणाचे दरवाजे उघडावेत तसा प्रचंड वेगाने तिच्या पायांच्या नसांमधून सळसळत खाली उतरला. आई! सईचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. आई! ओ माय गॉड! आई, मला जाणवतंय, मला माझे पाय जाणवत आहेत. सई जोरजोराने रडू लागली. माझ्या पायात मुंग्या येतात, मला गरम वाटतंय. आय कॅन फील माय लेग्स. सई वेड्यासारखी ओरडत होती. तिने आपला उजवा पाय गुडघ्यातून किंचित वर उचलला. जे पाय 2 वर्षे साधे इंचभरही हल्ले नव्हते ते आज स्वतःच्या ताकदीवर हवेत उचलले गेले होते. हा चमत्कार उघड्या डोळ्यांनी पाहताच वाड्यात एकच कल्लोळ उडाला. अनुराधा जमिनीवर गुडघ्यावर कोसळून ढसाढसा रडू लागली. विक्रम जहागीरदार लहान मुलासारखे स्पुंदून रडत होते. डॉक्टर भोसले यांच्या चेहऱ्यावरून घळाघळा अश्रू वाहत होते. त्या वाड्यात आता कुणीही श्रीमंत उरला नव्हता. तिथे होते ते फक्त एका महान चमत्काराने भारावून गेलेले 400 सामान्य माणसं. आणि या सगळ्या कळोलात मल्हार मात्र अत्यंत शांतपणे सईच्या पाठीवरून आपला हात अलगद बाजूला काढत होता. सईच्या त्या वेदनादायी पण अथंग आनंदाच्या हुंक्याने वाड्यातील वातावरण अक्षरशः भारावून गेले होते. 2 वर्षांच्या प्रदीर्घ आणि काळ्याकुट्ट अंधारानंतर सईच्या आयुष्यात आज खऱ्या अर्थाने एक नवी सोनेरी पहाट झाली होती. मल्हारने तिला शांत करण्यासाठी तिच्या पाठीवरून अत्यंत हळुवारपणे आणि एका मोठ्या भावासारख्या सन्मानाने हात फिरवला. शांत व्हा मिस सई, रडू नका. हे अश्रू आणि हे दुःखाचे हतबलतेचे दिवस आता कायमचे संपले आहेत. तो अत्यंत सौम्य आणि आश्वासक आवाजात म्हणाला. 2 वर्षे पडून असलेल्या आणि निष्क्रिय झालेल्या मज्जातंतूंमध्ये अचानक रक्ताचा आणि संवेदनाचा प्रवाह प्रचंड वेगाने सुरू झाल्यामुळे सईचे संपूर्ण शरीर एखाद्या पानासारखे थरथर कापत होते. मल्हारने अत्यंत काळजीपूर्वक तिला उठवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपला डावा हात तिच्या पाठीमागे आणि उजवा हात तिच्या खांद्याखाली घातला आणि तिला त्या मखमली सोफ्यावरून अत्यंत हळुवारपणे उचलून बसले केले. पण याच हालचालीत सईला आधार देत असताना मल्हारच्या अंगावरचा तो इव्हेंट कंपनीचा पांढरा आणि कडक एसीचा शर्ट किंचित ओढला गेला.
त्याच्या शर्टाच्या बटनात अडकून त्याच्या गळ्यात असलेला आणि त्याच्या हृदयाजवळ नेहमी अत्यंत सुरक्षित असणारा तो जुना चांदीचा ताईत अचानक बाहेर पडला. ताईताची ती नाजूक साखळी एका झटक्यात तुटली आणि तो ताईत थेट खाली त्या इटालियन मार्बलच्या गुळगुळीत जमिनीवर जाऊन पडला. खळक असा एक बारीक आवाज त्या शांततेत घुमला. जमिनीवर आदळताच त्या ताईताचे छोटेसे झाकण उघडले गेले. त्या उघडलेल्या ताईतामधून एक अतिशय जुना ब्लॅक अँड व्हाईट आणि अत्यंत जपून ठेवलेला फोटो होता. एका बाजूला एक अत्यंत तेजस्वी, डोळ्यात अपार करुणा आणि चेहऱ्यावर एक ईश्वरी शांतता असलेले एक डॉक्टर होते आणि त्यांच्या कुशीत हसतमुख असा एक छोटासा मल्हार होता. डॉक्टर सुलभा भोसले अजूनही तिथे सोफा शेजारी उभ्या होत्या. त्यांच्या सुरकुतलेल्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू अजूनही थांबले नव्हते. अचानक त्यांची नजर जमिनीवर पडलेल्या त्या उघड्या ताईताकडे गेली. त्याने खाली वाकून तो ताईत आपल्या थरथरत्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यांवरील जाड भिंगांच्या चष्म्यातून त्याने तो फोटो अत्यंत निरखून पाहिला आणि पुढच्या क्षणी डॉक्टर भोसले यांच्या तोंडून एक अत्यंत भयंकर मोठा, आश्चर्याचा आणि आदरयुक्त असा हुंदका बाहेर पडला. त्यांच्या हातातून ती लाकडी काठी खाली गळून पडली. अरे देवा, हे परमेश्वरा! डॉक्टर भोसले यांचा कातर आवाज त्या शांत वाड्यात घुमला. त्यांचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते. त्यांनी मल्हारकडे आणि मग त्या फोटोकडे अविश्वासाने पाहिले. हा तर तो महान चेहरा आहे. हा तर तोच देवमाणूस आहे. त्याने मल्हारच्या खांद्याला धरून त्याला आपल्याकडे वळवले. बाळा, तू साक्षात वैद्यकीय क्षेत्रातील त्या चालत्या बोलत्या ईश्वराचा, त्या महान डॉक्टर सदाशिव काळे यांचा मुलगा आहेस. हे भगवान, या साध्या वेटरच्या कपड्यात असलेला पोरगा दुसरा तिसरा कोणी नसून वाईच्या त्या गरिबांचे देवदूत डॉक्टर सदाशिव काळे यांचं रक्त आणि त्यांचाच महान वारसा आहे. डॉक्टर भोसले यांच्या या उद्गारांनी त्या वाड्यात जणू विजेचा कडकडाट झाला. 400 पाहुणे जे मगाशी या मुलाला एक साधा 2 कवडीचा नोकर समजत होते, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर सदाशिव काळे हे नाव ऐकताच विक्रम जहागीरदार यांच्या मेंदूत जणू स्मृतींचा एक भयंकर मोठा स्फोट झाला. 15 वर्षांपूर्वीच एक काळोखी आणि पावसाळी रात्र त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेली. त्यांचा सख्खा लहान भाऊ एका भयंकर अपघातात रक्तबंबाळ होऊन साताऱ्याजवळच्या एका रस्त्यावर मृत्यूशी झुंज देत होता. पुण्यातील मोठ्या डॉक्टरांनी त्याला हात लावण्यास नकार दिला होता. तेव्हा वाईच्या एका छोट्याशा संजीवन क्लिनिकमधील एका साध्याशा पण महान डॉक्टरने सलग 10 तास उभे राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि कोणतीही मोठी फी न घेता त्यांच्या भावाचे प्राण वाचवले होते. विक्रमनं तेव्हा त्यांना पैशांची मोठी थैली देऊ केली होती, पण त्या डॉक्टरांनी ते अत्यंत नम्रपणे नाकारून सांगितले होते, मी फक्त माझे कर्तव्य केले आहे. जहागीरदार साहेब, हे पैसे एखाद्या गरिबाच्या उपचारासाठी वापरा. तो चेहरा, तो अत्यंत शांत, निर्मळ आणि निस्वार्थी चेहरा आज विक्रम जहागीरदारांना या वेटरच्या कपड्यात असलेल्या मल्हारच्या डोळ्यात अत्यंत स्पष्ट दिसत होता. विक्रम जहागीरदार ज्या माणसासमोर अख्खे सरकार मान झुकवते, तो पुण्याचा सम्राट आज आतून पूर्णपणे तुटला. त्याच्या डोळ्यांतून पश्चातापाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू घळाघळा वाहू लागले. ते हळूहळू मल्हारच्या दिशेने चालत गेले आणि त्या 18 वर्षांच्या मुलासमोर त्याने आपले दोन्ही हात अत्यंत आदराने आणि लाचारीने जोडले. मला माफ कर बाळा. मी एका देवमाणसाच्या मुलाला, ज्याने माझ्या सख्ख्या भावाचे प्राण वाचवले, त्याला मी आज मगाशी काय बोललो. आणि तू आज माझ्या लेकीला, माझ्या काळजाच्या तुकड्याला पुनर्जन्म दिलास. मी तुझ्यासमोर आणि तुझ्या त्या महान बापासमोर आज अक्षरशः नतमस्तक आहे. विक्रम जहागीरदार तिथेच गुडघ्यावर बसणार तेवढ्यात मल्हारने त्याचा हात धरून त्यांना अत्यंत सन्मानाने थांबवले. मल्हारच्या चेहऱ्यावर ना कोणताही अहंकार आला, ना त्याने त्या कौतुकाचा आणि मोठेपणाचा हव्यास धरून स्वीकार केला. त्याने अत्यंत शांतपणे डॉक्टर भोसले यांच्या हातातून तो ताईत घेतला, फोटोकडे एक नजर टाकली आणि तो पुन्हा आपल्या खिशात सुरक्षित ठेवला. साहेब, मी कोणी महान नाही. मी फक्त माझी आई सुमती हिने दिलेली विद्या आणि वडिलांचे संस्कार वापरले आणि एक डॉक्टर म्हणून माझे लक्ष सध्या फक्त माझ्या पेशंटवर आहे, असे अत्यंत नम्रपणे पण करारी आवाजात सांगून मल्हारने पुन्हा सईकडे आपला मोर्चा वळवला. त्याने सईकडे पाहिले. सईचे डोळे आता एका अनोख्या तेजाने, एका नवीन आशेने लखलखत होते. ती मल्हारकडे एखाद्या देवदूताकडे पाहावे तशी अत्यंत भावुक होऊन पाहत होती. मल्हारने सईच्या समोर आपला मजबूत हात पुढे केला. मी सई, आता वेळ आली आहे.
2 वर्षे तुम्ही या चाकांच्या खुर्चीवर बसलात, पण आता तुम्हाला उठायचे आहे. तुमचा पाठीचा कणा आता पूर्णपणे मोकळा झाला आहे, पण तुमच्या पायांच्या स्नायूंना आता त्या नवीन रक्ताची आणि ताकदीची सवय करावी लागेल. भीती वाटेल, पाय थरथरतील, पण मी तुम्हाला पडू देणार नाही. माझा हात धरा आणि उभे राहा. सईच्या हृदयात भीती आणि अथांग आनंद या दोन्ही भावनांची भयंकर दाटी झाली होती. तिने अत्यंत विश्वासाने आपला हात मल्हारच्या हातात दिला. मल्हारने आपला दुसरा हात सईच्या कमरेला अत्यंत आदराने आणि भक्कमपणे आधार देण्यासाठी ठेवला. सईने एक दीर्घ श्वास घेतला. तिने आपल्या त्या 2 वर्षे निर्जीव असलेल्या पायांवर भार दिला. तिचे पाय भयंकर थरथरत होते. पायांच्या नसांमध्ये जणू हजारो सुया टोचल्यासारख्या वेदना होत होत्या, पण ती वेदना आता तिला हवीहवीशी वाटत होती. मल्हारच्या त्या भक्कम आधारावर सईने हळूहळू स्वतःला वर उचलले. 1 इंच, 2 इंच आणि एक क्षण असा आला जेव्हा सई जहागीरदार पूर्णपणे स्वतःच्या 2 पायांवर खंबीरपणे उभी राहिली. तिचा तो सिल्वर गाऊन जमिनीला स्पर्श करत होता. 400 लोकांच्या या गर्दीने आपला श्वास अक्षरशः रोखून धरला होता. सईच्या आईने तोंडावर हात ठेवून पुन्हा एकदा आकाशाकडे पाहत परमेश्वराचे आभार मानले. मल्हारने हळूच मागे वळून ऑर्केस्ट्राच्या वादक प्रमुखाकडे पाहिले आणि एक हलकीशी मांडो लावली. वादक प्रमुखाने मगाशी अर्धवट राहिलेली ती अत्यंत रोमॅन्टिक आणि धीरगंभीर वोल्स धून पुन्हा सुरू केली. पियानोचे ते अत्यंत तरळ स्वर आणि सॅक्सोफोनची ती भारावून टाकणारी धून पुन्हा एकदा त्या जहागीरदार वाड्यात घुमू लागली. पण यावेळी वातावरण पूर्णपणे बदलले होते. मगाशी एकाकी, रडणारी आणि अपमानित झालेली सई आता एका खऱ्याखुऱ्या राजकन्येसारखी स्वतःच्या पायांवर उभी होती. फक्त माझ्या पावलांकडे लक्ष द्या, मिस सई. 1, 2, 3. मल्हार अत्यंत हळुवारपणे कुजबुजला. सईने आपले पहिले पाऊल पुढे टाकले. तो क्षण त्या वाड्यातील प्रत्येक माणसाच्या डोळ्यात कायमचा कोरला गेला. सईचे पाऊल थोडे अडखळले, पण मल्हारने तिला एखाद्या मजबूत खडकासारखा आधार दिला. आणि मग संगीताच्या तालावर मल्हारच्या भक्कम आधाराने सईची काही हळुवार पावले सुरू झाली. मल्हार तिला अतिशय काळजीपूर्वक आणि अत्यंत सन्मानाने त्या डान्स फ्लोअरवर आधार देत पुढे नेत होता. सईच्या चेहऱ्यावर 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच एक इतके निर्मळ, इतके सुंदर आणि खळखळते हास्य उमरले होते, जे पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक आईच्या आणि बापाच्या डोळ्यात पाणी आले. ती हसत होती, ती खळखळून हसत होती. तिचे ते हिऱ्यांचे डूल वाऱ्यासोबत हलत होते. तिचा तो सिल्वर गाऊन आता व्हीलचेअरवर पडून नव्हता, तर तो मल्हारसोबत नृत्याच्या तालावर हवेत भिरभिरत होता. मगाशी तिला अर्धी अपंग आणि मोडकी खुर्ची म्हणणाऱ्या तेजसच्या आणि तिच्यावर हसणाऱ्या प्रत्येकासाठी सईची ती प्रत्येक हळुवार पायरी एक निशब्द उत्तर ठरत होती. मल्हारचा चेहरा मात्र अत्यंत स्थितप्रज्ञ, संयमी आणि शांत होता. तो सईचा तो आनंद पाहत होता, पण त्याच्या डोळ्यात कोणताही स्वार्थ नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरची ती संयमी साथ सईला एका नव्या जगाची सफर घडवत होती. ऑर्केस्ट्राच्या त्या धीरगंभीर धूनचा शेवटचा अत्यंत प्रदीर्घ स्वर महाबळेश्वरच्या हवेत विरघळला. डान्स संपला आणि संपूर्ण जहागीरदार वाड्यात काही क्षणासाठी अशी एक जड, गुदमरवणारी पण भारावलेली शांतता पसरली की जणू साक्षात वेळेनंही तिथे आपली गती थांबवली होती. आणि पुढच्या सेकंदेला त्या 400 लोकांच्या गर्दीतून एक असा गगनभेदी टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला, ज्याने महाबळेश्वरच्या त्या वाड्याच्या भिंतीही शहारून उठल्या. कुणीही कोणाला सूचना दिली नव्हती, पण तिथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस, मग तो राज्याचा मंत्री असो, कोट्याधीश बिल्डर असो किंवा उच्चभ्रू महिला असो, प्रत्येकजण आपापल्या जागेवर उभा राहिला. सर्वांनी उभे राहून त्या 18 वर्षांच्या अनाथ वेटरला आणि स्वतःच्या पायांवर उभ्या असलेल्या सईला एक ऐतिहासिक मानवंदना दिली. पण या अथांग आनंदाच्या आणि टाळ्यांच्या महासागरात एक माणूस मात्र आतून पूर्णपणे जळून खाक होत होता. तो होता तेजस देसाई. मगाशी ज्या अहंकाराने त्याने सईला हिणवले होते, तो त्याचा माज आता कुठल्या कुठे गळून पडला होता. डान्स फ्लोअरवर सईला नाचताना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्याच्या मित्रांनीही आता त्याच्यापासून 4 पावले दूर जाणे पसंत केले होते. सर्वांच्या नजरा आता तेजसकडे अत्यंत तिरस्काराने वळल्या होत्या. विक्रम जहागीरदार यांचे रक्तबंबाळ झालेले डोळे कधीही आपल्यावर झेप घेतील या भीतीने तेजसला घाम फोडला. सर्वांसमोर स्वतःची प्रतिष्ठा मातीत मिळाल्याचे पाहून तेजसने अत्यंत भ्याडपणे आणि गुपचूप तिथून काढता पाय घेतला. त्या एका रात्रीने तेजसचे आयुष्य बदलून टाकले.
दुसऱ्याच दिवशी सईचा अपमान करतानाचा त्याचा व्हिडिओ सगळीकडे पसरला. लोकांच्या रोषामुळे त्याच्या वडिलांच्या राजकीय प्रतिमेलाही मोठा धक्का बसला आणि तेजसला आपल्या वागण्याची किंमत चुकवावी लागली. तिकडे जहागीरदार वाड्यात टाळ्यांचा गजर शांत झाल्यावर विक्रम जहागीरदार अत्यंत जड पावलांनी मंचावर गेले. त्यांनी माईकचा ताबा घेतला. माझ्याकडे शब्द नाहीत. विक्रम जहागीरदार यांचा आवाज हुंदक्याने भरून आला होता. आजवर मला वाटायचं की माझ्या पैशाने मी या जगातली कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो, पण जगातल्या सर्वात महागड्या डॉक्टरांनी माझ्या लेकीला कायमचे अपंग ठरवले होते. पण आज या माझ्याच घरात एका अदृश्य वेटराच्या रूपात प्रत्यक्ष परमेश्वर आला आणि त्याने माझ्या लेकीला तिचे जीवन परत दिले. मल्हार बाळा, तू महान डॉक्टर सदाशिव काळे यांचा वारसा चालवतोयस. तू आज मला पैशांची खरी लायकी दाखवून दिलीस. विक्रमने डोळे पुसले आणि त्यांचा आवाज आता अत्यंत करदी झाला. आज मी विक्रम जहागीरदार या मंचावरून एक घोषणा करत आहे. मल्हारच्या वडिलांचे ते अपूर्ण राहिलेले स्वप्न मी पूर्ण करणार आहे. येत्या वर्षभरात वाई गावामध्ये मी तब्बल 50 कोटी रुपये खर्चून एक अत्याधुनिक आणि देशातील सर्वात प्रगत असे मोफत रुग्णालय उभे करेन. या रुग्णालयाचे नाव असेल डॉक्टर सदाशिव काळे मेमोरियल हॉस्पिटल, जिथे एकाही गरिबाचा जीव पैशांअभावी जाणार नाही. आणि राहिला प्रश्न मल्हारचा, तर मल्हार, आजपासून तुझी ओळख एक वेटर नाही. तुझ्या वैद्यकीय शिक्षणाचा, तू जगातल्या ज्या मेडिकल कॉलेजमध्ये जाशील तिथला संपूर्ण खर्च आजपासून जहागीरदार फाउंडेशन उचलेल. तुला आता लोकांची उष्टी काढण्याची गरज नाही. तू फक्त आणि फक्त लोकांचे जीव वाचवशील. मल्हारने फक्त आपले दोन्ही हात जोडून विक्रम यांच्या या घोषणेचा अत्यंत नम्रपणे स्वीकार केला. काही महिने उलटून गेले. सई जहागीरदाराने अत्यंत कठोर अशी फिजिओथेरपी सुरू केली. मल्हारने दिलेला तो जगण्याचा मंत्र सईला कधीही हार मानू देत नव्हता. काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर सई आता कोणाचाही आधार न घेता हळूहळू स्वतःच्या पायांवर चालू लागली होती. ती आता गरिबांच्या आणि दिव्यांगांच्या संस्थेमध्ये जाऊन काम करू लागली होती. दुसरीकडे मल्हारने वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अत्यंत उत्तम गुण मिळवत यश संपादन केले होते. जहागीरदार फाउंडेशनच्या स्कॉलरशिपवर त्याने पुण्याच्या सर्वात नामांकित अशा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. आज मल्हारच्या अंगावर तो पांढरा शुभ्र डॉक्टरांचा ॲप्रॉन होता आणि गळ्यात मानाचा स्टेटस्कोप होता. त्याच्या शर्टच्या आत तो चांदीचा ताईत आजही सुरक्षित होता. ही फक्त एका चमत्काराची कथा नव्हती, तर ही कथा होती मानवी मूल्यांची. कारण आपल्या संस्कृतीत सेवा, करुणा आणि दुसऱ्याच्या दुःखात उभे राहणे हेच खरं पुण्य मानले जाते. या जगातील खऱ्या श्रीमंतीची ओळख करून देणारा हा एक अत्यंत जिवंत प्रवास होता. जहागीरदार वाड्यातील ते 400 अतिश्रीमंत लोक पैशांच्या राशीवर बसूनही एका अपंग मुलीच्या अश्रूंसमोर मनाने गरीब ठरले होते. पण एका 18 वर्षांच्या अनाथ मुलाने आपल्या संस्कारांनी सईला जीवनदान दिले होते आणि तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला माणुसकीचा खरा अर्थ दाखवला होता. ही कथा आपल्याला एकच आणि सर्वात मोठा धडा देऊन जाते. माणसाची खरी श्रीमंती त्याच्या पैशात नाही, ते त्याच्या सेवेच्या आणि कष्टाच्या संस्कारात असते. आपल्या आयुष्यात कधी ना कधी असा एखादा मल्हार भेटतो, जो मोठेपणाने नाही तर आपल्या संस्कारांनी आपल्याला जगण्याची नवी आशा देतो. तुमच्या मते खरे मोठेपण पैशात असते की माणुसकीत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.